जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख डिजिटल बनव युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दर्शकांचे काही क्वेरीज आहेत तर त्याचा सोल्युशन आपण इथं पाहणार आहोत. आपले एक दर्शक कॉमेंट्स करतात, माझा जन्म चालू आहे, कास्ट व्हॅलिडिटी काढू शकतो का? चालू आहे याचा अर्थ म्हणजे समजू शकत नाही. ठीक आहे, जर तुम्ही म्हणजे 18 वर्षाचे वर्ष म्हणून चालू असेल तर तुम्ही व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करू शकता. कास्ट व्हॅलिडिटी मध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती स्पेसिफिक इन्फॉर्मेशन भरली जाते. जसा तुमचा कास्ट सर्टिफिकेट वरचं नाव कसं आहे, वडिलांचं नाव रकान्यात वडिलांचं नाव तर चालतंय त्याच्यासाठी. म्हणजे तुम्हाला जसं आपण जातीचा दाखला काढताना तुमचा म्हणजे अडल्ट असेल म्हणजे तुम्ही वयस्क असाल 18 किंवा त्याच्यावरती असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता. परंतु कास्ट व्हॅलिडिटीसाठीला काही प्रॉब्लेम नाहीये. नेक्स्ट क्वेरी, माझा कास्ट व्हॅलिडिटीसाठी मी अप्लाय केले होते परंतु ते डॉक्युमेंट रिटर्न आले आहेत. त्यांनी मला डॉक्युमेंट क्लिअर करायला सांगितले होते परंतु मला 1 वर्ष झालं आहे, मला कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे आहे व परंतु ते म्हणतात कास्ट सर्टिफिकेट नव्यानं काढायला लागेल, जातीचा दाखला नवीन काढायला. मग मी काय करू? हे बघा, जर समितीचं म्हणजे तुम्हाला जर म्हणजे नव्याने काढण्याचा असेल तर मग तुम्हाला तो नव्याने काढावा लागेल. आता तो कशासाठी त्यांनी सांगितलंय की आता त्याच्यामध्ये असं पण असू शकतो का तुमचा जो मूळ गाव आहे तिथनं तुम्ही जातीचा दाखला काढला नसेल तर तुम्हाला तुमच्या मूळ गावाला जातीचा दाखला काढायचा असतो. किंवा त्याच्यामध्ये जुन्या पद्धतीचा काही असेल तर त्यावेळेस ते म्हणजे सांगू शकतात. तर समितीने जर ऑब्जेक्शन केलंय तर तुम्हाला तिथं नव्याने जातीचा दाखला काढून आणि मग सबमिट करायचंय. नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझी कास्ट व्हॅलिडिटी स्क्रुटी कमिटीने फेटाळली आहे आणि माझे कास्ट मनात आहे, कॅटेगरी अनुसूचित जमाती आहे आणि माझे डॉक्युमेंट पूर्ण बरोबर आहे, तर आता मी काय करू शकतो? मार्गदर्शन करा. हे बघा, एस-टी म्हणजे अनुसूचित जमाती जे आहे त्या जनरली हे शहरापासून किंवा आपल्या म्हणजे अ, प्रगत सोसायटी पासून ते लांब राहायचे, ते अलिप्त राहायचे. म्हणजे ते जंगलात जनरली ते निसर्गाच्या सानिध्यात राहायचे. तर जर तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचे असे ट्रायबलचे नसले तर मग इथं तो प्रॉब्लेम येतो. तर तुम्ही ट्राईब म्हणून म्हणजे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते ट्राईब एरियातले पाहिजे. म्हणजे जसं ते आता ते कधी आपल्या अम, प्रगत समाजाबरोबर कधीही त्यांचं म्हणजे ते मिसळलेले नव्हते. तर त्या आशयाचे जर तुमचे डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. नेक्स्ट क्वेरी है सर, मेरी दूसरी प्रॉब्लम है कि हमारे यहाँ किसी की वैलिडिटी नहीं है. देखो, जरूरी नहीं है कि तुम्हारे पास में किसी ब्लड रिलेटिव की कास्ट वैलिडिटी होगी तो ही तुमको कास्ट वैलिडिटी मिलेगी, ऐसा नहीं है. अगर ब्लड तुम्हारे वैलिडिटी है तो ठीक है, उसके अंदर समिति जो है आपका प्रकरण जो है वो ज्यादा डीप में नहीं देखती है. लेकिन अगर तुम्हारे पास में वैलिडिटी नहीं है तो तुम्हारा जो मानक दिनांक है, अभी जैसा SC ST का मानक दिनांक 1950 है, एस विजय एनटी का 1961, OBC ACBC SBC का जो है 1967. तो इसके पहले के जितने भी तुम्हारे पास में जूने डॉक्यूमेंट है वो ज्यादा से ज्यादा लगाने की कोशिश करो और तुम्हारी वंशावल जो है उसमें ज्यादा से ज्यादा मतलब यानी विस्तृत और सविस्तर करो और ज्यादा से ज्यादा तुम्हारे वंशावल के जितने भी मेंबर्स है उसको ऐड करने की कोशिश करो तो तुमको कोई दिक्कत नहीं आएगी. नेक्स्ट क्वेरी है सर, पासवर्ड रिकवर किया पर OTP नहीं आ रहा, पहिले 2 साल. यांचा जो प्रश्न आहे तो एम्प्लॉयमेंट चा जो आपण ऑनलाईन करतो एम्प्लॉयमेंट साठी कार्डसाठी, तर त्यांना OTP येत नाही. तर हे OTP जे आहे ते तुमचा जो मोबाईल नंबर आहे, आधार कार्डाला जो लिंक मोबाईल असेल त्याच्यावरच होईल. आणि समजा तुम्ही तो मोबाईल नंबर चेंज केला असेल तर तो तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईललाच तो OTP जाईल. नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझ्याकडे आजोबांचे आणि वडिलांचे कोणतेही कागदपत्र नाहीत, दोन्ही वारले आहेत पण आजोबांचा भाऊ
बंधाचे कागदपत्र आहे 1967 पूर्वीचे. मी लहानपणापासून आईच्या वडिलांकडे राहत असून त्यांच्या रेशन कार्डवर माझे नाव आहे. तर मी SEBC प्रमाणपत्र कसे काढू? हे बघा, तुम्हाला जो प्रमाणपत्र SEBC असो किंवा OBC असो, कोणताही असो, तर त्याला तुमचे जे वडील आहेत, वडिलांकडनं जात येते. मग तसे पुरावे तुम्हाला पाहिजे असतात. आता समजा तुमचे जे वडील आहे, आजोबांचे भाऊबंद. भाऊबंदचा अर्थ म्हणजे असा आहे, GR म्हणजे काय म्हणतो का, तुमच्या ब्लड रिलेटिव्ह म्हणजे वडिलांचे भाऊबंद असतील, ते तुमच्या वंशावळीला म्हणजे मॅच करणारे असेल तर त्यांच्या डॉक्युमेंटने पण तुम्ही तुमची जात सिद्ध करू शकता, तुम्हाला व्हॅलिडिटी मिळू शकते. मात्र भाऊकीचा अर्थ हे नाही का म्हणजे आपल्या नात्या गोत्यातल्या असं नाही. तुमचं तो वडिलांच्या याच्यामध्ये भलेच चुलत आजोबा किंवा चुलत आत्या या अशा प्रकारे म्हणजे ब्लड रिलेटिव्ह असलेले असेल तर तुम्ही ते वंशावळमध्ये तिथं दाखवायचे आणि त्याचे डॉक्युमेंट लावून तुम्ही तुमची व्हॅलिडिटी करू शकता. नेक्स्ट क्वेरी आहे, माझे मित्राचे नेम मामे भावाचे कुणबी कास्ट सर्टिफिकेट आहे आणि व्हॅलिडिटी झाली आहे, पण ते म्हणतात त्यासाठी त्यांनी कोतवाल बुक नक्कल. हे बघा, कोतवाल बुक नक्कल ही जनरली जी आहे ती आपल्या तहसील कार्यालयामध्ये सापडते, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी सापडते. आणि ती एक जी तो डॉक्युमेंट आहे तेवढा पण आपण समजा इथं लावला तरी आपल्याला व्हॅलिडिटीसाठी अडचण येत नाही. तर गरज नाही का जिल्ह्याच्या ठिकाणाचा म्हणजे तिथला पण पाहिजे अशी काही गरज नाहीये. नेक्स्ट क्वेरी आहे, रिस्पेक्टेड सर, मी नागपूरला SEBC कास्ट व्हॅलिडिटी बनवायला टाकले. समाज कल्याण ऑफिसमध्ये डॉक्युमेंट जमा केले, पण माझे SEBC सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर अटॅच. हे बघा, जनरली आपण कास्ट व्हॅलिडिटी काढताना आपला जो कास्ट सर्टिफिकेट आहे तो स्वतंत्र पाहिजे, ते पार्ट A, B वाला म्हणजे नको. तर तुम्ही जो कास्ट सर्टिफिकेट आहे फक्त SEBC कास्टचा जो आहे त्या फॉर्मॅटचा कास्ट सर्टिफिकेट बनवा आणि नंतर त्याच्यासाठी व्हॅलिडिटीला अप्लाय करा. नेक्स्ट क्वेरी आहे, हॅलो सर, मी कुणबी नोंदीसाठी कास्ट व्हॅलिडिटीसाठी कसं अप्लाय करायचं सांगा. वडिलांच्या TC वर मराठा आहे. हे बघा, आता तुमच्या वडिलांच्या TC वर मराठा आहे, परंतु जर तुमचे आजोबा असतील किंवा चुलत आजोबा असतील, पणजोबा असतील, यांच्या ह्याच्यावरती जर कुणबी म्हणून जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील, पुरावा असेल, तर तुम्ही कुणबीचं म्हणजे कास्ट व्हॅलिडिटीसाठी तुम्हाला म्हणजे मिळेल. भलेच तुमच्या वडिलांच्या ह्याच्यावर मराठा असला, परंतु तुमचे आजोबा असतील, चुलत आजोबा, पणजोबा म्हणजे तुमचे जे ब्लड रिलेटिव्ह त्यांच्या किंवा आत्या यांच्या ह्याच्यावरती जर कुणबी असेल तर तुम्हाला व्हॅलिडिटीसाठी अडचण येणार नाही. नेक्स्ट क्वेरी आहे, नमस्कार सर, वाय देर इज डिफरन्स यूज फॉर पॉलिटिशियन अँड स्टुडंट व्हाइल सबमिटिंग द कास्ट व्हॅलिडिटी अकॉर्डिंग टू द लॉ देअर शुड बी इक्वल टू ईच अदर सिटीजन, देन वाय ड्युरिंग द इलेक्शन पॉलिटिशियन्स आर गिवन एक्स्ट्रा 6 months to 1 year टू सबमिट कास्ट व्हॅलिडिटी whereas स्टुडंट्स होत. हे बघा, आता तुमचा प्रश्न म्हणजे काय आहे की राजकारण्यांसाठी म्हणजे मुदत दिली जाते आणि विद्यार्थ्यांचा कॅप राऊंड चालू झाल्यानंतर जर तुम्ही व्हॅलिडिटी दिली नाही तर तुमचं ऍडमिशन होत नाही. हे म्हणजे बरोबर आहे, हे सत्य परिस्थिती आहे. तर याच्यासाठी आता आपण जे आहे आपले जे आमदार खासदार आहेत त्यांच्याकडे हा प्रश्न म्हणजे त्यांनी उपस्थित करून त्याच्यावरती मार्ग काढायला पाहिजे. आता अनेक आमदार खासदार यांच्या व्हॅलिडिटी केस म्हणजे पेंडिंग असतात, त्यांचा पूर्ण टर्म 5 वर्षाचा निघून जातो, परंतु ते या ना त्या प्रकारे त्याच्यावरती म्हणजे स्टे आणतात किंवा ते प्रकरण आता विधिमंडळाकडे आहे, मुख्यमंत्र्याकडे आहे, असं करून ते आपले 5 वर्ष पूर्ण करतात विदाउट व्हॅलिडिटी. तर विद्यार्थ्यांनाच हे, पण ह्याच्यासाठी तेच जे घटना बनवणारे आहेत, नियम बनवणारे आहेत, आमदार खासदार, ह्यांच्याकडे आपल्याला त्याच्या बाबतीत म्हणजे तगादा लावावा लागेल. नेक्स्ट क्वेरी आहे, कुणबी कास्ट व्हॅलिडिटी
त्रुटीमध्ये आली आहे. आज त्यात वंशावळ सादर करायला सांगितल्यावर वंशावळ सादर केल्यानंतर किती दिवसात, हे बघा. जर त्रुटी त्यांनी मागितले वंशावळ, तर तुम्ही प्रॉपर वंशावळ बनवा. वंशावळ ही सविस्तर आणि विस्तृत करा. मोजकेच म्हणजे आपले जे फॅमिली मेंबर आहेत तेवढे न करता त्याला विस्तृत करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून समितीचं समाधान होईल आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीसाठी अडचण येणार. आता किती दिवसात मिळेल हा जो प्रश्न आहे, आता ते तुम्ही ज्यावेळेस वंशावळ तिथं सादर केल्यानंतर ज्यावेळेस समितीची म्हणजे 3 सदस्यांची जी मीटिंग होते त्याच्यामध्ये तुम्ही सादर केलेली वंशावळ ते पाहतील आणि त्याच्यानंतर त्याला एक म्हणजे अप्रूव्ह करतील. आता त्यांची समिती मी सबमिट केल्यानंतर किती दिवसानंतर ती समितीची बैठक होते याच्यावरती अवलंबून आहे. नेक्स्ट क्वेरी आहे सर, सध्याच्या एसीबीसी व्हॅलिडिटी संदर्भात माहिती द्यावी. हे बघा, एसीबीसी म्हणजे काही नसून मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलंय, परंतु नियम त्याचे ओबीसी सारखेच आहेत. टोटली नॉन क्रिमी लेअरचा असो किंवा मानक दिनांकाचा पुरावा, जसा ओबीसीला 1967चा मानक दिनांक आहे तसा एसीबीसीला पण मानक दिनांक 1967चा आहे. तर या गोष्टी म्हणजे त्या लागू आहेत. बाकी मराठा समाजाला एसीबीसीच्या माध्यमातून म्हणजे आरक्षण दिलं गेलेलं आहे. 10% आरक्षण आहे. आणि विशेष इथं एक म्हणजे आपला म्हणजे बॅकड्रॉ आपण ज्याला म्हणू तो हा आहे का एसीबीसी वाल्यांना फक्त महाराष्ट्रातच आरक्षणाचा फायदा मिळणार, केंद्रामध्ये नाही. जसा ओबीसी वाल्यांच्या अनेक जाती ह्या महाराष्ट्रात पण त्यांना आरक्षणाचा फायदा मिळतो आणि केंद्रात पण मिळतो. मात्र एसीबीसी वाल्यांना केंद्रातले फायदे मिळत नाही. फक्त एक एवढाच बॅकड्रॉ आहे. बाकीचे नियम आणि पडताळणी जे आहे सन 2012चा जो अधिनियम आहे त्याच्या अनुसारच आहे. नेक्स्ट क्वेरी आहे सर, माझ्या कास्ट सर्टिफिकेटवर कास्ट कोण आहे स्पेलिंग आहे आणि कास्ट व्हॅलिडिटीवर कोकणा असे स्पेलिंग आहे, प्रॉब्लेम येईल का? हे बघा, थोडासा या तुमच्या म्हणजे जातीच्या स्पेलिंग मध्ये थोडाफार जर फरक असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही. मात्र त्याचा जो सिरियल नंबर आहे, तुमचा जो सिरियल नंबर आहे तो चुकता कामा नये. नेक्स्ट क्वेरी आहे सर, आजोबा एक्सपायर 1970 मध्ये झाले, मानक दिनांक 1950 अगोदर पाहिजे तर डॉक्युमेंट चालेल का? हे बघा, तुमच्या आजोबांचा जन्म भलेच 1950 पूर्वीचा असेल आणि त्यांचा जो मृत्यू आहे तो 1970 मध्ये झालेला असेल, तरी तो जो दाखला आहे तो चालणार नाही. कारण काय आहे, जन्म आणि मृत्यूचे दाखले हे तुम्ही ज्या दिवशी म्हणजे आता जसा जन्म दाखला असला तर तो तुम्हाला म्हणजे त्याच्यावरती जी जात असेल ती तुम्हाला मिळते. परंतु मृत्यू दाखल्याच्या बाबतीत तसं नाही. मृत्यू दाखला ज्यावेळेस म्हणजे दाखला तुम्ही ज्यावेळेस काढता त्यावेळेस तुम्ही 1950 नंतर तुम्ही काढताय. आता 1950 नंतर म्हणजे तुम्ही मागासवर्गीय नसताना मागासवर्गीयांचे फायदे घेण्यासाठी तुम्ही ते जात नमूद केले असा त्या समितीवाल्यांचा म्हणजे म्हणणं असतो. म्हणून मृत्यू दाखला म्हणून जर 1950 पूर्वीचा असेल तर तो चालेल, परंतु 70 मध्ये असल्यामुळं तो चालणार नाही. नेक्स्ट क्वेरी आहे सर, 2 कास्ट सर्टिफिकेट असेल तर काय करावे? माझे ओबीसी जात प्रमाणपत्र काढलेले आहे, परंतु मला एससीचे पुरावे सापडले म्हणून मी एससी जात प्रमाणपत्र काढले होते, तर कोणते प्रमाणपत्र वापरू? हे बघा, आता तुमची कास्ट कोणती आहे ते तुम्हालाच माहिती, खरी कास्ट कोणती आहे. जर तुम्ही खरोखर एससी समाजाचे असाल आणि तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे तर मग तुम्ही एससी कास्ट सर्टिफिकेट आणि त्याच्यासाठी व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करा. मात्र तुमच्याकडे असलेला जो ओबीसी सर्टिफिकेट आहे त्याला जमा करावा लागेल आणि ते जमा केल्यानंतर म्हणजे तुम्ही 2 कास्ट सर्टिफिकेट वापरू शकत नाही. आणि जर तुम्ही खरोखर एससी समाजाचे आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, तर मग तुमचा एससी कास्ट सर्टिफिकेट म्हणजे कंटिन्यू करा.
नेक्स्ट क्वेरी आहे, 7/12 वर आजोबांचं नाव यादव आहे आणि पुरावा यादव यांचा सापडला आहे. जमीन रेकॉर्डनुसार वंशावळ जुळत आहे. यादव आणि यादव हे एकच आहे याचा अफिडेविट. हे बघा, मुळातच यादव म्हणजे नाव असू शकतो, पूर्वीचे नाव असेच असायचे. तर मात्र आता तुम्ही यादव जे म्हणतात, यादव जनरली हे सरनेम म्हणून वापरले जातात, यादव सरनेम म्हणून वापरले जात नाही. तर हे बघा, जर ते सरनेम आणि प्रॉपर नाव जर त्याच्यामध्ये तफावत असेल तर मग त्यावेळेस अफिडेविट बनून पण म्हणजे काही होणार नाही, समितीचं समाधान होणार नाही. तर समितीचं समाधान याच वेळेस होईल का तुम्ही यादव आणि यादव, समजा यादव नाव पण असला तर यादव आणि यादव हे व्यक्ती आहे हे अफिडेविट द्या, त्याचबरोबर काही महसुली पुरावे ऍड करा, तर मग थोडासा तिथं समिती समजू शकते. नेक्स्ट क्वेरी आहे, बाबाच्या आत्याची कोतवाल नक्कल आहे 1937 ची, तर चालेल का माझ्या कास्ट? हो चालेल. ब्लड रिलेटिव्हचे जेवढे पण डॉक्युमेंट आहेत, आता तुमचे बाबांची आत्या त्यांचं पण म्हणजे ते ब्लड रिलेटिव्हच आले, चालतील. मात्र तुम्ही लांबचे नातलगांचं ज्यावेळेस प्रूफ जोडताय तर त्यावेळेस तुम्हाला महसुली पुरावे पण द्यावे लागतील, हे गोष्ट लक्षात घ्या. किंवा बाबांची आत्यांचा मूळ गाव, तुमचा बाबांचं मूळ गाव, हे सगळं कुठं मॅच कर आलं पाहिजे. आता म्हणजे बाबांचे वडील, बाबांचे आजोबा त्यांचं मूळगाव, त्याच्यानंतर बाबांची आत्या यांचं मूळगाव, हे म्हणजे कुठंतरी त्याचे डॉक्युमेंट्स असले तर म्हणजे ब्लड रिलेटिव्ह म्हणून त्यांचा म्हणजे होऊ शकतो. प्लस शक्य तेवढे महसुली पुरावे पण जोडण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट क्वेरी आहे, व्हॅलिडिटी डॉक्युमेंट्स वर सेव्ह केले नाही. हे बघा, तुम्ही सेल्फ अटेस्टेड करणं हे गरजेचं असतं. समजा नाही केले आणि जमा केले तर समितीवाल्यांना म्हणजे थोडा संशय येतो का यांनी का सेल्फ अटेस्टेड केलेले नाही, का याचे खोटे डॉक्युमेंट तर नाही, हा त्यांना म्हणजे संशय येतो आणि ते मग डीप मध्ये चौकशी करतात. तसं म्हणजे त्यांचं जर समाधान झाला तर काही प्रॉब्लेम येत नाही. तरी एकदा समितीमध्ये जाऊन आणि त्यांना सांगा का मी अटेस्ट करायचं विसरलो, आणि तिथं जाऊन अटेस्टेड करून घ्या. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.